नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची रेसिपी आहे एकदम झणझणीत असं नगरी बेसन, तेही पाण्याचा अजिबात वापर न करता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इथं मी मसाला काढून घेते। त्याच्यासाठी तुमच्या तिखटच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं। लसूण जास्त वापरल्यामुळे बेसनाला चव पण छान येते। आता तिखट तुमच्यावरती आहे, पण हे सुक्कं बेसन जास्त तिखट असलं तर खूप आणखी छान लागतं। तर बघा इथं अर्धी वाटी डाळ मी 1-1.5 तासापूर्वी भिजत घातली होती। आता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटला त्यातच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, अशी ओबडधोबडच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे, जास्त बारीक करायचं नाही। आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता सोबतच अर्धा चमचा जिरेही घाला। जिरे चांगले फुलले की मगच कांदा घाला, म्हणजे कचकच लागत नाही। आता 2 कांदे मी या ठिकाणी घेतले होते। बेसनात कांदा थोडा जास्त असेल तर बेसन सुद्धा आणखी छान लागतं। तर कांदे आपल्याला छान असे तांबूस रंगावरती परतवून घ्यायचे आहे। कांदा लवकर परतला जावा म्हणजे मी आत्ताच चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता कांदा एकसारखा छान गुलाबी रंगावर परतून घेऊ। आता कांदा परतत आला की लगेचच वाटलेलं संपूर्ण वाटण त्याच्यामध्ये घालून द्यायचं आहे आणि ते सुद्धा 1-2 मिनिट आपल्याला छान परतायचं आहे। तेल सुटायला लागलं की या ठिकाणी मी एक कच्चा टोमॅटो वापरलेला आहे। ह्या बेसनात आवर्जून टोमॅटो कच्चाच वापरा, जेणेकरून थोडीशी जी आंबटसर त्याला चव येते ना, ती चव खूपच छान लागते ह्याच्यामध्ये। जर तुमच्याकडे कच्चा टोमॅटो नसेल तर तुम्ही थोडासा चिंचेचा कोळ सुद्धा टाकू शकता। आता अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। पुन्हा एकदा छान हलवून घेतलं, वरून थोडीशी कोथिंबीर घातली। फोडणीत अशा पद्धतीने कोथिंबीर घातल्यामुळे याची चव खूप छान उतरते, त्यामुळे मी फोडणीत कोथिंबीर घातलेली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये वाटलेलं संपूर्ण वाटण घालून घ्यायचं आहे। आता ही डाळ आपल्याला बिगर पाण्याची वाटलेली आहे, तर तुम्ही म्हणाल ती शिजणार कसं काय? तर वाफेवरती हे बेसन खूप छान असं शिजून तयार होतं व आपण तेलाचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामध्ये, त्यामुळे सुद्धा हे बेसन छान शिजून तयार होतं आणि एकदम मोकळं होतं। तर वरून मी पुन्हा अर्धा चमचा तेल घातलं, झाकण ठेवलं, 3 ते 4 मिनिटं वाफ काढली। मध्ये 1-2दा तुम्ही याला हलवून घेऊ शकता, म्हणजे ते खाली लागणार नाही। तर बघू शकता आपलं बेसन हे बनवून तयारच झालेलं आहे। किती सुट्ट हे बेसन तयार झालेलं आहे बघू शकता आणि दिसायला तर दिसतंय ना की असं वाटतंय आत्ताच खाऊ। आता बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम चविष्ट हे बेसन तयार होतं। वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, आपलं हे बेसन म्हणजे पिठलं बनून तयार झालेलं आहे। एकदम सुक्कं पिठलं हे प्रवासात देण्यासाठी सुद्धा खूप उत्तम आहे। गावाकडून येताना आमची आई अजून सुद्धा आम्हाला डब्यात असंच पिठलं देते व हे पिठलं खाण्यासाठी तर मी माझ्या चुलतीच्या घरी आवर्जून जाते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथून पुढं तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायचे आहेत तेही मला नक्की कमेंट करून कळवा।